मी जेव्हा मला सासू हवी करत होते तो माझ्या एका मोठ्या ब्रेक नंतर माझ्या प्रेग्नन्सी नंतर होता. फॅन्टॅस्टिक रोल असेल ना तरी पण मी ऑप्ट नाही करत होते. म्हणजे मी कुठच्या कुठे गेले असते. सगळ्यांना वाटते की आमचं लव्ह मॅरेज आहे कारण तो माझ्या शाळेतलाच आहे. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलेलं, हॅलो तू हिरोईन नाही आहेस, एपिसोडिक आलं तरी तुला करावं लागेल किंवा छोटा रोल आला तरी तुला करावं लागेल. PNG ज्वेलर्स प्रस्तुत हॅशटॅग तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ज्याप्रमाणे PNGचं सोनं आहे रॉ, प्युअर आणि रिअल, त्याचप्रमाणे आपलं एपिसोडसुद्धा तिची गोष्टचा प्रत्येक एपिसोड त्यामध्ये येणाऱ्या कलाकाराची गोष्टसुद्धा तशीच आहे. आज आपण भेटतोय अभिनेत्री दीप्ती केतकर यांना. स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू दर्शना. कशी आहेस आणि काय सुंदर दिसतेस यार, कमाल. म्हणजे हे मला खूप आवडतं. भलेही आपण स्क्रीनवर असू देत किंवा नसू देत, जरा ब्रेकवर असू देत, बट टापटीप राहणं काही बंद नाही करायचं. हो, ते असलंच पाहिजे. प्रत्येक स्त्रीने त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. येस. काय वाटतं आपल्याला? काय चाललंय? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? अरे मी कमाल एकदम. आणि तुला बघून मला इतका आनंद झाला. मला पण. बिकॉज असं होतं ना की ताईला भेटलं नाहीये खूप दिवस. पण फास्टिंग कसं चाललंय तुझं? वॉटर फास्टिंग. बाय द वे ती इतकं मोटिवेटिंग बोलते आणि ती इतकं मोटिवेशन आहे ना फिटनेसच्या बाबतीमध्ये. खरंच कमालीचं. कसं चाललंय? काय करते सध्या? थँक्यू फॉर द काइंड वर्ड्स. सध्या घेतली एक मालिका छान आणि लवकरच सगळ्यांसमोर येईन, प्रेक्षकांसमोर येईन. सगळ्यांना अशी एक उत्सुकता लागली आहे की काय घेताय. पण तुला माहिती आहे ना दर्शना की मला थोडं सिलेक्टिव्ह राहायला आवडतं रोलच्या बाबतीत. कारण पिक्चर्स तर करते मी, चित्रपट करते, पण मालिका जास्त करते. मला आवडतं मालिका करायला. तर रोल चांगला असला, रोज जातो, तो डेली सोप आहे, तर आम्ही रोज कामाला जातो. रोज ते कॅरेक्टर मला काहीतरी शिकवतं आणि मला ती एक्साइटमेंट फील झाली पाहिजे. म्हणून तो ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा एक छान सुंदर पात्र मी घेऊन येणार आहे सगळ्यांसमोर. आणि मी आता मगाशी आपण जे म्हणत होतो, मला असं मी वाचताना मला एका ठिकाणी ते माझ्या वाचनात आलं, ते म्हणजे तू सध्या ब्रेकवर आहेस आणि फॅमिलीला आणि मुलीला वेळ देतेस. तर खरंच तू ब्रेकवर आहेस का? होतीस का ब्रेकवर? कारण आय नो बॅक टू बॅक आपण काम घेत गेलं की स्वतःसाठी थोडासा वेळ हवा असतो आणि तो काढावा असतो. तू होतीस का आता ब्रेकवर? दर्शना, ब्रेक असं नाही म्हणता येईल. म्हणजे आता माझी मुलगी मोठी झाली आहे मायरा, तर ब्रेक असं नाही. घरच्यांना पण तो सराव झालाय माझ्या कामाचा. पण मी नेहमी म्हटलं की जसं मी सिलेक्टिव्ह आहे आणि त्यानंतर थोडासा ब्रेक घेतो त्या एका कॅरेक्टरमधनं बाहेर येऊन दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जायला. पुन्हा फॅमिली टाईम गरजेचं आहे, कारण मला स्वतःला बॅलन्स आवडतो. म्हणजे सो फॅमिली आणि करिअर हे बॅलन्स असलंच पाहिजे. कारण जेव्हा मी दुःखी असते, मी सॅड असते, मला काहीतरी व्यक्त करायचं असतं, तेव्हा तीच फॅमिली माझ्या सपोर्टला आहे. तर त्यांना पण मी तो महत्त्व देते. जेवढं माझं करिअर मला बोलायला आवडतं, तेवढंच मला माझ्या लोकांबद्दलही बोलायला आवडतं आणि माझी दे आर गुड पीपल. सो म्हणून तो ब्रेक. आणि मग ते वाढत जातं माहिती आहे ना. मग अरे हे कॅरेक्टर आवडलंच नाही, मग इकडे पैशाचाच काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग एक मालिका आली की जी अप्रतिम होती, मला कॅरेक्टर भरपूर आवडलं, पण लांब होतं ग. तर मला माहिती आहे माझे लिमिटेशन्स. मी नाही लांब ट्रॅव्हल करू शकत, ॲटलिस्ट मायराची शाळा होईपर्यंत. आणि सगळे मला घरचे ना खूप सपोर्टिव्ह, म्हणजे तेच मला म्हणतात की जा 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 कर. पण मी अशी नाहीये. नाही, तो ठराव पाहिजे आपल्यामध्ये. यू शुड नो दॅट बॅलन्स इज नेसेसरी. म्हणून तो ब्रेक. आणि तू आता खूप छान बोललीस, बॅलन्स खूप गरजेचा आहे. पण अनेकदा ना हा बॅलन्स करतानाच तारांबळ उडते. कारण आपण ज्या फील्डमध्ये काम करतोय तिथे वेळेची कमिटमेंट खूप जास्त मोठी आहे. राईट? इतक्या वर्षात म्हणजे लग्न, त्यानंतर प्रेग्नन्सी, मुलगी ती मोठी होणं. तू इतके वर्ष हा बॅलन्स कसा साधत आलीस? कधीतरी असं झालंय की इकडे 90% झालंय आणि इकडे 10% झालंय किंवा वाईज वर्सा? हो, झालंय ना. मी जेव्हा मला सासू हवी करत होते, तो माझ्या एका मोठ्या ब्रेक नंतर, माझ्या प्रेग्नन्सी नंतर होता. तेव्हा मी जाडी पण झाले होते, कारण मला थायरॉइड आलेला. आय हॅड लॉस्ट माय फादर इन लॉ अँड आय वॉज व्हेरी क्लोज टू माय फादर इन लॉ. म्हणजे त्या 1.5 वर्षाच्या स्पॅनमध्ये मी बाबांना खूप क्लोज झालेले आणि खूप अशी खूप चांगली माणसं आहेत, यु नो, माझ्या सासूबाई आणि सासरे. आणि आय लॉस्ट हिम आणि मी कन्सीव्ह केलं आणि मायरा झाली. त्यानंतर मी मला सासू हवी घेतली. त्यावेळेला
इतकं म्हणजे टीडियस झालं. मी सांगितलेलं की मी 8 पर्यंतच काम करणार. मायरा फक्त 1.5-2 वर्षाची होती आणि मी काम घेत नव्हते. तर माझ्या दिराने मला सांगितलं, विचारलं मला की मला एक तारीख सांग की तुझं थायरॉइड कधी जात आहे आणि तू मस्त बारीक होऊन काम घेतेस. नाही ना, म्हणजे इट विल टेक टाइम ना, सो जस्ट गो ऑन. अँड चॅनल वॉज लाईक आम्हाला तू अशीच हवी आहे, तुझं काम हवं आहे आम्हाला. बट इट वर्कड वंडर्स फॉर मी. मला ससोई त्या वेळेला ना असं झालं ना की तेव्हाच एकापेक्षा एक पण मला विचारलं गेलं. आणि डान्स म्हटल्यावर तर मग जीव जीव म्हणजे तर मला करायचं होतं. त्यावेळेला माझा नवरा एकदा मला म्हणाला की दीप्ती नको घेऊस, कधी नाही न म्हणणारा. आणि आई म्हणाले की नाही तू कर, तुला फुल सपोर्ट आहे. ते 3-4 महिने मी सांभाळते. म्हणजे शी वॉज सो कॉन्फिडेंट की मी एंडपर्यंत जाणार आहे. तो म्हणाला इकडेच तुला वेळ देता येत नाही. तो मला एक म्हणाला की 10 वर्ष गेली ना दीप्ती, म्हणजे लहान मोठं होईपर्यंत मुलांची, की यू विल मिस दॅट थिंग. की अरे मी तिला मोठं होतानाच बघितलं नाही. कारण आत्ता तू म्हणालीस तसं की आपलं स्केड्यूल इतकं इरॅटिक असतं आणि मग त्या लोकेशनवरून घरी पोचायला परत सकाळी करून सगळं करून निघायला. पण त्यावेळेला मी ठरवलं दर्शना की नाही. त्याच्यानंतर मी ब्रेक्स घ्यायला लागले. म्हणजे कधी कधी मालिका झाल्यावर मी, आणि म्हणून मी कधी कधी त्यावेळेला पिक्चर्ससाठी ऑप पण नाही करायचे. किंवा फॅन्टॅस्टिक रोल असेल ना तरी पण मी ऑप नाही करत होते. म्हणजे मी कुठच्या कुठे गेले असते, पण मला तो बॅलन्स साधायचा होता, जसं मी म्हणाले तसं. कारण आत्ता जेव्हा मी मायराला बघते किंवा माझ्या फॅमिलीला बघते किंवा जसं मी बॅलन्स करते, इट इज अ अचीवमेंट फॉर मी. सो त्या दिवसापासून, त्या वाक्यापासून मी तो ब्रेक्स घ्यायला लागले. वाव, हे खूप महत्वाचं आहे. आणि की आपण एखाद्या ठिकाणी किंवा एकाच पर्टिक्युलर गोष्टीकडे इतकं वाहवत जातो अनेकदा की तो बॅलन्स निघूनच जातो. खरं. आणि हे मी म्हणजे मगाशी बोलीस ना मोटिवेटिंग, ते ह्याच्यासाठीच म्हणाले होते. वाव. पण प्रेग्नन्सीचा ब्रेक हा म्हणजे खूप मोठाही होऊ शकतो अनेकदा. म्हणजे स्क्रॅच पासून सुद्धा सुरुवात करावी लागू शकते. आत्ता ना खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे ती एक भीती असते, एक तर लग्न करावं का, आणि लग्न केल्यानंतर आपण बाळाचा विचार कधी करायचा, कारण नंतर काम मिळेल का प्रेग्नन्सी नंतर, या प्रकारची खूप इन्सिक्युरिटी झाली आहे. तू केलंस तेव्हा हा कधी विचार का? बिलकुल नाही. बिलकुल नाही केला. बिलकुल नाही केला. जेव्हा मी कुंकू मालिका करत होते आणि मी कन्सीव्ह केलं, आणि त्याच वेळेला मी, कारण मालिकांच्या आधी म्हणजे अवघाजीमध्ये, त्याच्या आधी पण मी करत होते, मी चाइल्ड आर्टिस्ट होते, पण अवघाजीमध्ये मी दिसून आले. त्यानंतर कुंकू जेव्हा घेतलं तेव्हा मी एक चित्रपट साईन केला होता. मला सायनिंग अमाऊंट मिळाली होती. माझे जे को स्टार होते ते पण ही वॉज अ बिग को स्टार. सो मला ते प्रोड्युसर म्हणाले की बाळा तू विचार कर, काय करतेस, आत्ताच तुझं लग्न झालं, यू हॅव फॅन्टॅस्टिक करिअर, सो तू विचार कर. मी म्हटलं नाही, मी कन्सीव्ह केलं आणि आय वॉन्ट टू गो विथ इट. नाही, विचार कर. कुंकू करत होते आणि त्यांच्या कुंकूच्या प्रोड्युसर्सनी मला खूप सपोर्ट केलं की ऑफकोर्स यू आर गोइंग टू कीप द बेबी ना. मी म्हटलं हां ऑफकोर्स. तर आय वॉज व्हेरी फर्म दर्शना. पहिलं म्हणजे अवघाची करताना मी लग्न केलं, कारण तेव्हा तू किती वर्षांची होती? मी 27 वर्षाची होती. ओके. असं पण ठरलं माझं 26व्या वर्षी. अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. म्हणजे सगळ्यांना वाटते की आमचं लव्ह मॅरेज आहे, कारण तो माझ्या शाळेतलाच आहे म्हणून. पण मागणी त्यांनी घातली आणि आम्ही पत्रिका मॅच केली व्यवस्थित, कारण माझा विश्वास आहे. आणि सगळं कारण शाळेचं असल्यामुळे लोकांना वाटतं की लव्ह मॅरेज आहे, बट नाही, इट वॉज अ अरेंज मॅरेज. आणि एकदम कुंकूच्या वेळेला मी म्हणते की आय डिड नॉट इवन थिंक वन्स ऑर ट्वाईस. आणि त्यांनी सपोर्ट केला. मी 6 महिने प्रेग्नेंट असेपर्यंत शूट केलं. पहिलं स्कर्ट आणि टॉपमध्ये होते, एकदम छान ग्लॅमरस. नंतर कुर्त्यामध्ये येऊ लागले, कारण पोट दिसू लागलं. बट आय थिंक दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. आणि मला असं वाटतं, म्हणजे मी कोणावर हे लादत नाहीये, की वेळेत गोष्ट झाली ना, कारण तर ते बरं असतं एका स्त्रीसाठी बेसिकली. आणि मग ते बॅलन्स होतं गा. आणि त्यावेळेचा तुमचा जो इनोसेन्स असतो, तुम्ही तेवढे रिजिड नसता, तर तुम्ही सगळे ऍडजस्ट करता. आफ्टर 30 यू स्टार्ट चेंजिंग फिजिकली ऑल्सो असं. सो मला खूप मदत झाली त्याची, मी असं म्हणेन. म्हणजे मला स्टेबल व्हायला मदत झाली. वा. तू आता उल्लेख केलास की तू खूप लहानपणापासून काम, चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तू काम केलंयस. ऍक्च्युली ना ते क्लिक होणं खूप गरजेचं असतं की मला या क्षेत्रात काम करायचंय. तुझ्यासाठी काय होती ती टर्निंग मुवमेंट की तुला वाटलं ऍक्टिंग करूया यार? कारण 7वीत असताना ऍक्टिंग करणं हे बिलकुल सोपं नाहीये. म्हणजे आता तर ठीक आहे, इतकी माध्यम आहेत की आपण बघतो की सर्रास चाइल्ड आर्टिस्ट काम करत असतात. सो तू तेव्हा काय परिस्थिती होती आणि घडलं आणि तू आलीस?
ऐक ना, मला अजिबात ऍक्टिंग करायची नव्हती, अजिबात नाही. मी पहिल्यापासनं म्युझिक लागलं की पाय थिरकायला लागायचे. मला कोरिओग्राफर व्हायचं होतं फॉर शुअर. म्हणजे एकदम ठरवलं, लहानपणी आपण ठरवतं ना, मला कोरिओग्राफर व्हायचं. कामं मिळत गेली, कारण आता बोलू शकते की चेहरा बरा होता, म्हणजे फोटोजेनिक होता, फीचर्स चांगले होते. आणि डान्सचा तो एक बेस असल्यामुळे, कारण मी 4 वर्षाची असल्यापासून भरतनाट्यम शिकत होते, तर त्याच्यामुळे तो एक काय म्हणतात, फीचर्स चांगले होते आणि एक्सप्रेसिव्ह होतं. तर त्याच्यामुळे एक ॲड केली, बोनविटा केलं आणि मग कफ सिरपची एक ॲड केली. आईला हौस होती की मी करावं, कारण अरे मिळतंय तर तू कर ना. पण आत्ता मी जेवढी बोलते तेवढी आय एम अ इंट्रोवर्ट. आय वॉज अ इंट्रोवर्ट. आता मी बोलायला लागले ग्रॅज्युअली, स्टेबिलिटी आल्यानंतर. तर मला असं वाटायचं नको, कशाला हे काय, मला इंटरेस्ट नसायचा. पण कॅमेरा रोल झाला ना दर्शना, की ते जे आतून व्हायचं ना, ते आणि ते छान दिसायचं आणि काहीतरी फिलिंग असायचं. पण ते मला कळायचं की नाही, की अरे मी एन्जॉय करते ते. आणि मी अधिकारी ब्रदर्स बरोबरच माझी पहिली मालिका होती, तेव्हा एपिसोडिक होते. असे बरेचसे केले. दामिनी मध्ये मी एक छोटासा रोल केलेला, पण जो खूप दिवस चालला. त्यानंतर कॉलेज, नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून मी माझं मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स केलं. का? परत एकदा मला कोरिओग्राफर व्हायचं होतं. आणि म्हणून मग थोडेसे कुठल्या तरी चांगल्या कोरिओग्राफरकडे सेटिंग लावलेली, की हे झाल्यावर मी तिकडे जाणार, हे ते. आय स्टार्टेड माय क्लासेस. माझ्याकडे 50 मुलं होती, मी क्लासेस घेत होते. येस, विथ कॉलेज आय वॉज टेकिंग. आणि तेव्हा तेच होतं का, मग इकडे कोरिओग्राफीला जा, तिकडे हे जा. पण 11वी माझं TY संपलं आणि त्याच्यानंतर मला माझा पहिला चित्रपट विचारला गेला, महानदीच्या तीरावर. तेव्हा पण इंटरेस्ट अजिबात नव्हता, पण मी दिसले, छान झालं, सगळं चांगलं झालं. त्यानंतर चित्रपट चालू झाले. त्याच्या जस्ट आधी आय एम मिसिंग समथिंग, झोनल नॅशनल्समध्ये आम्ही गाण्यासाठी गेलेलो. आणि डान्स कॉलेज असल्यामुळे बाकी असं दुसऱ्या कुठल्या कल्चरल इव्हेंटसाठी असं गेले नव्हतं, म्हणजे ड्रामॅटिक्स किंवा असं नाही, गाण्यासाठी गेलेलो. आम्ही डिस्क्वालिफाय झालो, पण तिकडे होते तेव्हा आदेश बांदेकर. आणि आदेश सर म्हणजे असे चुन चुन के हिरे को परखते है और यू नो ऐसे सिलेक्ट करते है. ते म्हणाले तुम्ही जरी डिस्क्वालिफाय झालं, त्यांनी आमच्यात काहीतरी बघितलं, ते म्हणाले की तुम्ही भाग व्हायचा. आणि आम्ही सिलेक्ट झालो. तेव्हा विपुल मेहता वॉज द म्हणजे प्लेसाठी ते डिरेक्ट करत होते. आणि आदेश सर म्हणाले ये लडकी इसमें सिलेक्ट हुई है, डान्स में सिलेक्ट हुई है, आणि 2 किंवा 3 ह्याच्यात असलं पाहिजे त्यावेळेला इव्हेंटमध्ये, तर तू तिला ट्राय कर ड्रामॅटिकसाठी. ते म्हणाले की अरे नहीं यार, मेरा सेट है सब, नहीं मैं अभी कहाँ करूँ. नाही तेरे तू ट्राय कर, उसको ट्राय कर. मी आणि अजून एक मुलगी होतो. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं बोलायला. मी बोलले. मग त्यांनी असं माझ्याकडे बघितलं. मग मला म्हणाले असं बोलून दाखव. मग मी तसं बोलले. मग म्हणाले तसं बोलून दाखव. मग ते आदेश सरांना बाजूला घेऊन गेले. मग आदेश सर आले, म्हणाले यू आर इन. आणि ओव्हरऑल काय आहे की ते जे तो जो प्ले होता तो कॅन्सल झाला आणि एक दुसरा बायकांचा प्ले आला, जिकडे मला एक लीड रोल दिला गेला. अँड आय वन झोनल लेवल, म्हणजे मी जिंकले तिकडे. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. कारण स्टेजवर आल्यावर ना, ते जे काय व्हायचं ना, काहीतरी अंगात यायचं ग, काहीतरी ती फिलिंग. तेव्हा मला वाटलं दर्शना, तेव्हा इतकं काम करून पण तेव्हा मला वाटलं की अरे काहीतरी आपल्याला छान वाटतंय, आपल्याला ते थ्रिल मिळतंय, आपल्याला आनंद मिळतो आपल्या कामाचा. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. आणि त्याच्यानंतर मी चित्रपट आणि मालिका आणि सगळं, त्याच्या आधी जेव्हा मला मालिकांसाठी कॉल यायचे तेव्हा फोन्स होते ना आपले नॉर्मल, तर मी मागचं आहे ना ते जे कनेक्शन असतं ते काढून ठेवायचे आणि आधीच सांगायचे ना 4 दिवसापूर्वी की आता असणार आहे, तर मी काढून ठेवायचं. माझी आजी सांगायची तेव्हा, दीप्ती असं नको करू, लोकांना कामं म्हटलं मला नाही करायचंय, मला अभिनय नाही करायचं, मला कोरिओग्राफी करायची, मला डान्स करायचं आहे. बट दॅट शिफ्ट, सो आय ऑलवेज थँक आदेश सर, आय ऑलवेज थँक हिम. म्हणजे देवाच्या रूपाने ते आले आणि त्यांनी मला ते, आणि विपुल सर, त्यांनी मला ते रिअलाइज करून दिलं की तू करू शकते. करू आता रमली आहेस ना तू इंडस्ट्रीमध्ये. किती पटकन रुळली जेव्हा सुरुवात केली? पटकन रुळले. म्हणजे कसं माहिती, आवडायला पण ते लागणं महत्वाचं असतं. हो, आवड, एन्जॉय करणं. नाही, कॅमेरा ऑन झाला ना की आय एम अ डिफरंट पर्सन. तेव्हापर्यंत कंटिन्युअस माझ्या हातात स्क्रिप्ट असते. म्हणजे लोकांना असं वाटतं हिला पाठ होतंय की नाही, पण ती माझी स्टाईल आहे.
पण कॅमेरा ऑन झाला, ॲक्शन झालं नाही की आय एम डिफरंट. सो मला आवडतं ते काम. मला प्रचंड आनंद मिळतो अभिनय करताना, प्रचंड. फॅमिलीने तुला कायम सपोर्ट केला, कारण ना आता इंडस्ट्री खूप वेगळी आहे, आपल्याला लगेच कळतं सोशल मीडियावरनं, युट्यूबवरनं काय चाललंय. पण तेव्हा गैरसमज अनेक होते या इंडस्ट्रीबद्दल. त्यावेळी सुद्धा तुला सपोर्ट मिळाला घरच्यांकडनं? माझ्या आई बाबांकडनं तर ऑफकोर्स मिळाला. आणि माझी आई सगळीकडे असायची ग. आत्ताच्या मुली म्हणजे आय कॅन से दे आर स्ट्रॉंग. आजकालचं जनरेशन ते जातात. पण माय मदर वॉज व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह अँड व्हेरी केअरफुल. म्हणजे ती प्रत्येक वेळेला माझ्यावर असायची. म्हणजे चित्रपट केले तर तिकडे असायची. आणि त्यावेळेला कसं आहे ना, पुणे, सांगली, सातारामध्ये सगळे चित्रपट, मुंबईत कमी यायचे काही काही ठिकाणी. सो तिकडेच शूट व्हायचं. तर मम्मी तिकडे यायची माझ्याबरोबर. आणि मग एकदा सेटल झालं आणि माझा स्वभाव जरा अबोल होता ग. तर काय टेन्शन येते, प्रोड्युसरला सांगायचं कुछ नाही, आम्ही आहोत, आम्ही काळजी घेऊ. आणि मग घ्यायला पण परत ती यायची. किंवा मालिकांसाठी पण बाबा सोडायला यायचे, बाबा घ्यायला यायचे. कारण आय वॉज ऑलवेज प्रोटेक्टेड. आणि माझा स्वभाव, मी अशी एकदम बिंदास नव्हती किंवा कळलं ना बोलण्यात, किंवा बुजरी होती. मी माझं पुस्तक घेऊन बसायचे. किंवा मला काही गोष्टी अनकम्फर्टेबल वाटल्या किंवा मला कळलंही, मी रिॲक्ट नाही व्हायचे. कारण काय होतं माहिती आहे, माझ्यासाठी ते मोठे आर्टिस्ट आहेत, त्यांच्यासाठी तो रिस्पेक्ट होता. मी त्याच्यावर हसणार, मी त्या कन्व्हर्सेशनमध्ये इन्क्लूड करणार स्वतःला, मला नाही आवडायचं. जे आपल्याला माहीत नाही आणि जे आपल्याला कळत नाही, आपण इकडे काम करायला आलो आहे, आपण फक्त काम करायचं. कारण मला तेव्हा काय असायचं, एवढ्या चांगल्या कलाकारांसमोर आय हॅव टू प्रूव्ह मायसेल्फ राईट. आणि देवाच्या कृपेने मला चांगल्या मालिका मिळाल्या. तर तिकडे आय हॅव टू प्रूव्ह मायसेल्फ. मी दुसऱ्यांना प्रूव्ह करायला नाही की मी चांगलं काम करते. पण मला असा त्रास नाही झाला कधी. आणि ते आपण काम तर सुरू केलं इंडस्ट्रीमध्ये, पण काम सुरू केल्यापासून म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून ते पहिला ब्रेक मिळायला साधारण वेळ लागू शकतो. सो जो पहिला ब्रेक होता तुझा, तो तुला क्विक आला? अवघाची हा संसार ना? अवघाची संसार. तेच मी म्हटलं ना की त्याच्या आधी मी बऱ्याचशा मालिका केलेल्या, तर सराव तर होता. मालिका बऱ्याचशा केल्या म्हणजे दिवसाची कामं का कसं? दिवसाची कामं अगं. कारण तेव्हा मी जेव्हा 7वी, 8वी, 9वी, 10वीत होते, कॉलेजमध्ये असताना बाबा म्हणाले काही करायचं नाही, अभ्यास करायचा. आणि त्यात मी डान्स कॉलेज घेतलेलं, तर मग ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. तेव्हा पण अधिकारी ब्रदर्सचे बरेचसे केले मी. एपिसोडिक असायचे. श्रीमान श्रीमती, ऑल द बेस्ट, मनुष्य देवता. आणि सगळे मोठे मोठे कलाकार, अर्चना पुरण सिंग, राकेश बेदी, सगळेच. आणि मी छोटी त्यात. आणि आईच बोलायची माझी, मी कमीच बोलायचे. म्हणजे तेव्हा पण आय वॉज लाईक काम करो. आणि राजन वागधरे डिरेक्टर होते तेव्हा. ही वॉज अ बिग डिरेक्टर दॅट टाइम. सो चांगल्या लोकांबरोबर काम केलं. आणि अवघाची संसार असं म्हणता येईल की मी लोकांसमोर आले, मी क्लिक झाले. अवघाचीचं पण असं झालं की 10 दिवसांचा रोल होता. इट वॉज अ कॅमिओ. पण तो लोकांना आवडला. मंदार सर होते ना तेव्हा, मंदार सर करत होते. तर मंदार सर म्हणाले, आपको पता है क्या बेटा, लोगों को आप अच्छे लग रहे हो. तर तेव्हा सोशल मीडिया नाही, काही नाही. आणि मी म्हटलं हो का. म्हणजे तेवढं तसं मी अजूनही मी तशी नाही आहे की लोकांनी अप्रिशिएट केलं, गुड, मग त्यात वाहून जायचं अशी मी नव्हते. समोर प्रसादोक आहे आणि इतके चांगले दुसरे कलाकार आहेत, तर त्यांच्याबरोबर चांगलं काम करायचं. तर आय वॉज व्हेरी फोकस्ड. सो अवघाचीच्या वेळेला 10 दिवसांचा रोल माझा, मी 3 वर्ष ती मालिका केली. काय सांगते? हो. मी किती मस्त आहे ना, 10 दिवस आपण इतकं गाजवतो ते कॅरेक्टर, किती 3 वर्ष चालतं. आणि ते अजूनही लक्षात राहतं. आता परवा मी एक पोस्ट टाकली, त्याच्यावर कोणतरी म्हणालं अवघाची संसार मधली शारदा राजे. आणि मला ते इतकं छान वाटलं माहिती का. कारण ते अप्रिसिएशन आहे, इट इज लाईक अन अवॉर्ड टू यू. आणि त्यातच माझं लग्न झालं. त्यातच लग्न झालं. आणि मी गेले. मग परत सेटवर असं होतं की क्यू जा रहे हो बेटा, क्यू जा रहे हो, इतना अच्छा करियर छोड़. नाही, मेरे को बाबा संसार, मला संसार. आणि हे ऍक्च्युली हा खूप गट्सची डिसिजन आहे, मोठा डिसिजन आहे की एक तर वय लहान आहे आपलं, आणि प्लस अवघाची संसार सारखी मालिका सुरू असताना लग्नाचा निर्णय. दोनदा विचार कोणीही करेल की मी हातातलं सोडून जाऊ का. आणि तिकडे ते करेज कुठून आलं? नाही आलं अगं, माझं एकदम सेट होतं. आय वॉज व्हेरी फोकस्ड. म्हणजे मी असं ठरवलेलं की 27-28व्या वर्षी लग्न झालं पाहिजे. कारण मला असं होतं, मला जॉईंट फॅमिली आवडते. असं होतं तेव्हा पण, आत्ताही आहे. म्हणजे फॅमिली आवडते. मग माझं लग्न समजा जर तेव्हा होईल, मग 2 वर्षांनी मुलं होतील किंवा 3 वर्षांनी मुलं होतील, तेव्हा
तुम्हाला काही माहिती नसतं कसं काय, पण आय वॉज सेट. आणि मी कधीही असं वाहून जात नाही कुठल्याच गोष्टीत. म्हणून वेळेत झालं, वेळेत कमबॅक झालं माझं. लगेच लग्नानंतर लगेच आलीस ना, कारण लग्न झाल्यावर पहिला प्रश्न पडतो की आता काम करणार का, हमखास पडतोच. पण बघ माझं नशीब किती चांगलं होतं. आता तिकडे लग्न झालं तेव्हा माझ्या नवऱ्यानी, कारण मी US ला जाणार होते. ओके, 1 वर्ष आमचं ठरलेलं म्हणजे, आणि तो तिकडेच होता. 1 वर्षात आई बाबांनी मला ओळखलं आणि नंतर आईच मला म्हणाल्या की दीप्ती खरंच तुझं इतकं चांगलं चालू इकडे, तू जायला हवंस का. तू गेली होतीस US ला? हो. अच्छा. मी US ला गेलेले आणि त्या म्हणाला जाऊ दे त्याला, नाही तर आपण त्यालाच बोलवून घेऊ, तुझं इतकं चांगलं. बघ कसं चेंज होतं. कारण म्हणजे जरी अरेंज मॅरेज होतं आमचं छान पटायला लागलेलं आणि त्यांनी बघितलं ना की सगळं किती चांगलं चालू आहे ह्याचं. बरं मी US ला गेले, पण 6 महिन्यात असं आलं की बाबांनी सांगितलं की तुम्ही परत येता का. मग ही वॉज नॉट वेल आणि तो आला परत आणि आम्ही परत, आणि त्याने मला विचारलं परत जायचं. मी म्हटलं हो, आय वॉज रेडी. तेव्हा लॉस एंजलिस फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलेलं की मी पुढे काहीतरी करावं म्हणून. आणि बरं झालं सगळे पैसे भरले नाही. आणि 6 महिन्यात आम्ही परत आलो. नशीब किती तगडं आणि महाराजांची कृपा की मी आले आणि आमचा मेकअप आर्टिस्ट अवघाजीचा भेटला आणि दीप्ती मॅम तुम्ही परत आला. हो, अरे मी परत आले. ओके. त्यांनी कसं तरी आमच्या प्रोड्युसरना सांगितलं भेटताना दीप्ती मॅम भेटलेलं. हो, ते कॅरेक्टर जे US ला गेलेलं ते त्यांनी परत आणलं. त्याच्याच आधी मी एक दुसरी मी मराठीवर मालिका केली. कारण सी इट्स अ स्मॉल वर्ल्ड, यु नो, वर्ड स्प्रेड्स व्हेरी फास्ट. की दीप्ती केतकर आली, मला विचारलं आणि मी ती एक काही स्टोरी होती 7 दिवसांची, ती केली मी मराठीवर. त्यानंतर मग परत अवघाची जॉईन झाले मी आणि मी म्हटलं नाही ना, ते थोडंसं वजन वाढ, तेव्हा तेवढंच असतं ना आपल्या डोक्यात, वजन वाढलंय आणि ते 27-28व्या वर्षी यू हॅव टू लुक नाईस आणि असं. नाही तर सर म्हणाले अरे तुम तो कर लोगी. आणि झालं, परत चालू केलं मी ते. मी अवघाचीचा लास्ट शॉट मी दिलेला. हो, आणि इट वेंट फॉर 3 years. सो आय थिंक माझ्यासाठी सगळं असं एकदम प्लॅन्ड होतं. आणि ते ना खूप बॅक ऑफ द माइंड आपलं सतत चालू असतं की परत जर इंडस्ट्रीत सुरुवात करायची असेल तर ती कुठून करायला लागेल. मे बी 10 पासून पुढे जावं लागेल का 1 पासून परत यावं लागेल. एक्झॅक्टली ते असतं. पण ते नसलं ना तर काही बिघडत नाही. तुमचं काम तुम्हाला काम देतं दर्शना, असं मला वाटतं. आणि तुमचा स्वभाव, म्हणजे तुम्ही नखरे केले तर मग समोरचा पण नखरे करणारच ना. तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्हाला पैसे मिळत आहेत, पण तो प्रोड्युसर आहे, तो पण त्याला पण कमवू दे, बाकीच्यांना पण कमवू दे. सगळं छान राहिलं तर इट गोज. आय थिंक युअर वर्क अँड युअर गुड बिहेवियर, त्याच्यामुळे तुम्हाला काम मिळतच मिळतं. आणि करिअरच्या सुरुवातीला जेव्हा आपल्याला बॅक टू बॅक चांगलं काम मिळतं ना, तेव्हा ते काम टिकवणं आणि कन्सिस्टन्सी आणि त्याच्या तोडीचं किंवा त्याच्यापेक्षा मे बी एक स्टेप अप असं काम आपल्याकडे येणं सुद्धा एक नशिबाचा भाग आणि मेहनतीचा भाग. नशीब तर अगदीच आहे, अगदीच आहे. पण मला एक कळलंय दर्शना की जेव्हा तुमच्याकडे काम आहे तेव्हा तुम्ही ठरवून घेतली आहे ना ती मालिका, मग तुम्ही कटकट करू नका की आता 1.5 वर्ष झालं आणि 2 वर्ष झालं आणि 3 वर्ष झालं. कारण जेव्हापर्यंत आपल्याकडे काम आहे, आपल्याकडे पैसा पण रोलिंग आहे, आपल्याकडे ते फेम आहे, लोकांचं प्रेम आहे. प्रेम हे महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. आणि सगळं छान चाललंय. ते काम संपलं त्यानंतर पुन्हा एकदा नवीन काम घेण्याचा तो स्पॅन आहे ना, आणि ती जी प्रोसेस आहे ना, ती असं खूप त्रासदायी आहे. म्हणजे आत्ता एवढं फेम नाही म्हणणार मी, एवढं प्रेम कमवल्यानंतर पण मला असं वाटतं की एक मालिका संपली किंवा एक चित्रपट संपला, त्यानंतर दुसरा चित्रपट घे एक आर्टिस्ट म्हणून. कारण तुमचं काय म्हणतात, तुमची क्रिएटिव्हिटी कुठेतरी थंड पडते ना. आणि तुम्हाला आर्टिस्ट म्हणून ती आग असते तुमच्या अंगात की तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला काम करायचंय. हे लोक कधीतरी विसरतात, मला असं वाटतं. असं आहे. तर पण ती जी इन्सिक्युरिटी असते ना, 1% का होईना असू शकते की आत्ता पुढचं काम आपल्याला त्याच तोडीचं येईल का, किंवा आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड तर होणार नाही ना. जर आपण ब्रेक घेतले तर किंवा काय, ती इन्सिक्युरिटी होती कधी? आहे. हो, ती असते सगळं आर्टिस्ट मध्ये की. आणि माझ्यापेक्षा जास्त इतर लोक मला सांगतात, अगं तू दिसली नाहीस तर मग ते विसरतील ना लोक. अरे असं कसं विसरतील? नाही विसरणार. बरं विसरले तरी देवाची कृपा आहे तेवढी की मी काहीतरी चांगलं घेऊन येईन. आणि आधी भरपूर काम केलं आहे दर्शना, नाही केलंय असं नाही. ॲट दिस स्टेज आय कॅन थिंक अबाउट टेकिंग रोल्स. पण तेव्हा माझ्या आईने मला सांगितलेलं, हॅलो तू हिरोईन नाही आहेस,
एपिसोडिक आलं तरी तुला करावं लागेल किंवा छोटा रोल आला तरी तुला करावं लागेल. आता असं होतं की तुम्ही एक मालिका केली जिकडे तुम्हाला खूप चांगला रोल आहे किंवा लीड रोल आहे आणि तुम्हाला लोक ओळखायला लागले, त्यानंतर पटकन दुसरं घेताना लोक खूप हेजिटेट करतात. Correct. मी नाही केलं कारण माझ्या आईने मला नेहमी ग्राउंडेड ठेवलं आणि म्हणजे ते काम आहे, तू ते प्रामाणिकपणे कर. तर मला आत्ताही माहिती आहे दर्शना, मी कुठलाही रोल घेतला जर तो मला आवडणारा असेल तर तो कॅरेक्टर रोल पण असेल ना तरी तो मी चांगला करीन. आणि तेच महत्वाचं आहे ना, नाहीतर आपण की सगळे त्याच प्रकारचे रोल येत आहेत किंवा फक्त कॅरेक्टर रोल येत आहेत किंवा लीड हवा, या सगळ्याच्या नादात आपण समोरच्या आलेल्या कामाला अनेकदा नाही म्हणतो की नाही. हो, आणि एक्झॅक्टली. मग परत पुन्हा ते असतं की अरे बापरे आत्ता नाही म्हटलं परत आपल्याला हे विचारतील का? एक्झॅक्टली. दर्शना, मला सासू अवीच्या वेळेला मला थायरॉइडमुळे मी जाडी झालेली खूप. आणि ते लोकांना कसं सांगायचं की मला थायरॉइड आहे, कारण लोकांना दिसतं अरे काय काही बोलतात ना लोक, म्हणजे की अरे पहिलं, कारण त्यांना त्या अवघाचीचं डोक्यात होतं तू किती ग्लॅमरस आणि किती छान दिसायची, आता कशी दिसतेस. पण आय डिडंट टेक इट टू माय हार्ट, कारण मला माहिती आहे की मला थायरॉइड आलाय, मला ते किंवा आपलं रुटीन काय आहे हे आपल्याला माहिती आहे. माझं घर सांभाळून, माझ्या बाळाला सांभाळून, माझ्या फॅमिलीला सांभाळून मी करते हे. पण मला सासू हवी मधला तो अभिलाषा रोल मला कुठच्या कुठे घेऊन गेला. आय वॉज डुईंग अ कॅरेक्टर रोल, त्याच्यामुळे मला एकापेक्षा एक मिळाला, मी एकापेक्षा एक जिंकली. म्हणजे आणि तेव्हा पण असं नव्हतं की मला आता सचिनजींचे 100 रुपये नाही. मी एक डान्सर आहे आणि मी प्रामाणिक आहे त्याच्याशी, तर मला ती एक्साइटमेंट मिळाली पाहिजे आणि माझ्या ह्यानी ते चांगलं व्हायला पाहिजे, असं माझं कायम आहे. तेव्हा पण असंच होतं. आणि जिंकले ना तेव्हा पण इट इज व्हेरी फनी. मी जिंकले तेव्हा मला अवॉर्ड दिलं ना तर 2 मिनिटं मी रिॲक्टच नाही केलं आणि मी रिॲक्ट केलं. तर आशिष पाटील माझा कोरिओग्राफर होता, आशिष आणि शरद. आणि आशिष म्हणाला दीप्ती माझं तुझ्याकडे लक्ष होतं, तू असं 2 मिनिटं रिॲक्ट का नाही केलं. म्हटलं नाही माझं तिकडे लक्ष नव्हतं, त्याच्या आधीचं तर लावणीचा जो तोडा सगळ्यांबरोबर करायचा होता तो मी परफेक्ट केला ना, तर तेव्हा मला ते माझ्या डोक्यात होतं आणि मग माझं नाव घेतलं आणि मग मला रिअलायझेशन झालं. सो प्रामाणिक असणं तुमच्या कामाशी प्रचंड गरजेचं आहे आणि ते कुठे ना कुठे लोकांना कळतं, आपण ज्यांच्याबरोबर काम करतोय त्यांनाही कळतं. खरंय. आणि तू आता उल्लेख केलास की अवघाती संसारामधल्या त्या भूमिकेत ती इतकी ग्लॅमरस होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता रिसेंटली तू मालिका केली येऊ कशी तशी, त्यातली नलू, बापरे ती तर म्हणजे एकदम कॉमन एक साधारण स्त्री. खरंच म्हणजे एका छोट्याशा घरात राहणारी एक साधारण स्त्री अशी ती भूमिका होती. हे ना खूप ट्रान्झिशन आहे. म्हणजे तू जेवढ्या मालिका केल्यात त्यातल्या तुझ्या भूमिका, ते नलू इतकी वेगळी ती भूमिका होती. खूपदा ना प्रश्न पडतो की आपण असं दिसतोय म्हणून अशा प्रकारच्या भूमिका आल्या. नलू सारखी भूमिका आपण केल्यानंतर तू ते खूप रॉ ठेवलं होतंस, तिचे केस बाहेर आलेत, पदर तिचा कोचलाय. नलू सारखी भूमिका आपण एकदा केली वयाच्या या टप्प्यावर तर पुढे पण तेच विचारतील. तू बिलकुल पण बॅक ऑफ द माइंड कधी विचार नाही करत का भूमिका जगणं हेच तुझ्या स्वभावात आहे. अगदी तेच माझ्या स्वभावात आहे. तू मग ती नलू असू देत किंवा शारदाबाई असू देत, कोणी असू दे. म्हणजे येऊ कशी तशी आपला इंटरव्ह्यू पण त्यावेळेचा छान झालेला. तेव्हा मला विचारलं ना, तेव्हा जेव्हा मला ती लाईन ऐकवली ना माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि आवडलं एक मला करायचंच आहे. कारण एक मालिका घेतल्यावर ना नेहमी किंवा एक मालिका करताना ना मी पटकन दुसऱ्या मालिकेचा विचार करते. त्याच्या आधी मी जी मालिका केली ना त्यानंतर मला असं झालं की मला एक इमोशनल रोल करायचा आहे, जिकडे मला इमोट करता येईल, जो माझा फॉर्टे आहे. आणि मला विचारलं, मी हो म्हणाले. तर वन ऑफ द प्रोड्युसर्स टोल्ड मी, सुवर्णाताई, की दीप्ती विचार कर, तुझं चॅनलकडनं नाव आलं असलं तरी तू विचार कर, कारण तू आत्ताच म्हणजे फोटो काढलेस, त्यात मी लॉकडाऊनमध्ये केस कापलेले असं, आणि माझ्या जावेने माझे फोटो काढलेले छान. तू विचार कर विचार कर विचार कर. मी म्हटलं मला रोल आवडलाय अगं, मी करतेय. आणि मी केलं. अजय सर होते तेव्हा डिरेक्टर, आणि मग पहिला टेक झाल्यावर सर म्हणाले की दीप्ती इकडे बघ जरा. तर काय बघू, नाही तू बघ तू कशी दिसतेस. तर कशी दिसते मी, कारण एकदम बेअर मिनिमम मेकअप. आणि मीच म्हटलेलं की मी ते फडकं वापरीन आणि मी ते तसं ठेवेन, कारण माझी आजी वापरायची. सर म्हणाले वापरशील का, म्हटलं हो मी वापरीन, मी ते स्वच्छ करेन. जेव्हा मी बघितलं
स्वतःला, तेव्हा मला असं वाटलं की मी ओके दिसते, पण त्यांच्या हिशोबाने, एक डिरेक्टरच्या हिशोबाने बरी दिसत नाही. मग जरा मेकअप जो आहे तो पूर्ण काढून टाकला. मग त्यानंतर परत आणलं, परत सांगितलं बघ कशी दिसते, नाही तू चांगली दिसतेस म्हणजे काय, नाही तू थकलेली दमलेली वाटत नाही, 300 पोळ्या केल्यानंतर ती व्यक्ती कशी दिसायला पाहिजे. अजय सर म्हणाले की तू दिसत नाहीयेस तशी. बरं ठीक आहे. तर मग काय, मग केस जरा असे हे विस्कटव, कारण एकदम नीट बांधलेले साधे, आणि मीच सांगितलेलं की लूज ब्लाऊज मला द्या आणि साडी मी वर नेसलेली, कारण माझी आजी अशी नेसायची. आणि जेव्हा ते मला कॅरेक्टर विचारलं, आपण लोकांना बघायला लागतो ना, आणि खालचं काठ खराब होऊ नये, काठ म्हणजे खालचं बॉर्डर खराब होऊ नये, आपण खोचली, आणि आपण वरती नेसतो, जरा मी वरती नेसायची, लूज नेसायची, म्हणजे जरा गबाळी नाही म्हणता येणार, पण आपण सहज ना, आपण पटकन नेसली, ती काही स्टार्च साडी नाही असं. ओव्हरऑल हे झालं की सर म्हणाले की नाही, मग ते केसांचं करा, हे करा, ते करा. त्याच्यावर भरपूर ट्रोलिंग झालं, पण ते कॅरेक्टर करताना रोज मी जगले शेवटच्या दिवसापर्यंत. मला मज्जा यायची ते कॅरेक्टर करताना, आणि जेव्हा लोक भेटायचे आणि लोक इतकं भरभरून बोलायचे. मग मला असं म्हणजे अबोल प्रीतीचे असो किंवा कमलाच्या वेळेला पण लोक अशा ठिकाणी मला भेटायचे ना, म्हणजे लग्नात भेटले कमलाच्या वेळेला, आणि ज्यांचं लग्न होतं त्यांची आई म्हणजे सासू होती ती, आणि ती आली, ती बोलते की मी सकाळचं पण बघते आणि संध्याकाळचं पण बघते, आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. सो तो जो आनंद मला मिळतो ना, इवन अबोलच्या वेळेला लॉकडाऊन नंतर एक गृहस्थ मला आणि अन्विताला पैसे घेऊन आलेले, हे नलू आणि हिच्या स्वीटूसाठी, आणि मला 1000 रुपये 20-20 रुपयाचं बंडल दिलेलं, आणि तिला 500 रुपये दिलेले. कॅन यू इमॅजिन? ते प्रेम मी अजूनही ठेवलंय. त्याने आमच्यासाठी खायला घेऊन आलेले, की आता लॉकडाऊनमध्ये आहे ना, खायला नसेल ना, म्हणून खायला घेऊन आले. मग का नाही मी जीव ओतून काम करणार, आणि का नाही मी असे कॅरेक्टर शोधणार जे लोकांना आवडतील. आणि तुम्ही एकदम मनापासून जर काम केलं ना, तर ते लोकांपर्यंत पोहोचतच. क्या बात आहे. आणि होतं असं की म्हणजे आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये अडकतो ना, की मी आता बघतो किती सुंदर दिसतेस, पडद्यावर जेव्हा त्याच प्रकारच्या भूमिका येतात, तेव्हा मग अशा साध्या भूमिकांना अनेकदा नाही म्हटलं जाऊ शकतं की यार मी अशी नाही दिसणार, पण तू नाही, कधीच नाही. आणि तेव्हा कसं होतं की 19 वर्षाच्या मुलीची आई, मला असं अरे बापरे, एक्झॅक्टली ते झालेलं. पण मग मला सांगितलं की अन्विता आहे, आणि अन्विता आणि मी आम्ही हम तो तेरे आशिकीला काम केलं होतं, आणि म्हटलं अरे शी इज अ स्वीट गर्ल. पण मला रोल प्रचंड आवडला होता. समोर मैत्रीण म्हणून शुभांगीताई असणार होत्या. मी म्हटलं वाव, म्हणजे हे कॉम्बिनेशनच किती छान आहे. आणि त्या दोघांच्या मुलांचं प्रेम, आणि असं मी म्हटलं मला इतक्या फॅन्टॅस्टिक ऍक्टर बरोबर काम करायला मिळेल. आणि एव्हरी बिट आय एन्जॉयड जेव्हा जेव्हा मी शुभांगीताईंबरोबर सीन केले, म्हणजे तो आनंदच त्यांना किंवा कुणालाच कळणार नाही, पण ते समाधानाने झोपणं असतं ना, की अरे काय सीन झाला, किती छान झाला. सो त्याच्यासाठी आय थिंक ती मालिका करणं गरजेचं होतं, आणि मी केली, ते योग्य केलं. आणि तू आता ट्रोलिंग बद्दल बोललीस, खरं तर तेव्हा तुझ्यावर ते मीम पण बनले होते, फणी घेऊन वगैरे. आणि ना अनेकदा म्हणजे आपल्याकडे आपण पर्सनल फोटो पोस्ट केले तरीही ट्रोलिंग होतं, नाही केले तरीही ट्रोलिंग होतं, भूमिकांवरनं सुद्धा ट्रोलिंग होतं, आणि या प्रत्येक फेज मध्ये झालंय तुझ्याबरोबर. तू विचार करतेस ट्रोलिंगवर, तुझा काय से असतो? अजिबात नाही. माझ्या कामांविषयी जर ट्रोलिंग केलं ना, तर ठीक आहे. बघ, आजकाल सोशल मीडियामुळे असं झालंय ना, की लोकांना बोलायचं असतं. दे जस्ट वॉन्ट टू ओपन देअर माउथ अँड राईट समथिंग, किंवा काहीतरी कोणाबद्दलही. तो माणूस त्याच्या मागे किती मेहनत करतोय. आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण मला सगळ्यांबद्दल खूप कौतुक आहे, कारण सगळे मेहनत करतायत. मेहनत करून एका पोझिशनला पोहोचलेस तूही, म्हणजे आय एम सो प्राऊड ऑफ यू ऑलवेज. राजश्री मराठी आलं की दर्शना तांबोळे आलंच पाहिजे नेहमी. सो ट्रोलिंग काय, आता माझ्या कामाबद्दल केलं, ठीक आहे केलं, पण कामापेक्षा जास्त माझ्या केसांबद्दल केलंय ना. ठीक आहे, माझ्या कॅरेक्टरला पॉप्युलॅरिटी मिळते, सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि काय विचार करायचा, कमलाच्या वेळेला एक काहीतरी असं चुकीचं लिहिलं गेलं होतं एका न्यूजपेपरमध्ये, आणि तशी मी अजिबात नाही, म्हणजे माझा फोन माझ्याकडे नसतो, आणि हे ते, आणि काही उगीच म्हणजे काहीतरी लिहिलेलं. तेव्हा मला आय वॉज हर्ट, पण तेव्हा मी लहान होते असं मला वाटतं. आता ग्रॅज्युअली काम करून
ती मॅच्युरिटी येते की तुम्ही इग्नोर करा या सगळ्याला, लोक तर बोलणारच. जसं मी बऱ्याच माझ्या मैत्रिणींना सांगते किंवा माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणींना सांगते की तुम्ही युट्यूबमध्ये सगळं काय असतं ते बघत नका सगळं जाऊ. खरं नसतं, सगळं खरं 100% खरं नसतं, नसतं. अजिबात नसतं. सो म्हणजे आता हिला एवढा पगार आहे, तिला तेवढा पगार आहे, तिचा हे, तर माझ्या नवऱ्याचा फोटो नसतो ना कशात. एक्झॅक्टली, आय वॉन्टेड टू आस्क दॅट की अनेक जण कमेंट करतात की नवऱ्याबद्दल बरोबर कधीच फोटो पोस्ट नाही करत. अगं त्याला आवडत नाही. तुम्हाला हे बोलली होतीस हो, एकदा. एकापेक्षा एक मध्ये तो आई आणि मायरा लहान असताना ते त्यांना बोलवलेलं आणि माझ्या आईला बोलवलेलं. त्यानंतर किती लोक त्याला ओळखायचे कारण तो प्लॅटफॉर्म मोठा होता आणि येऊन तो म्हणतो की तुझं काम आहे, ते तुझं श्रेय आहे, ती तुझी मेहनत आहे. आणि माझी मुलगी पण तशीच आहे. आई इन्स्टावर फोटो टाकू नको. मी टाकला जरी ना मी पटकन डिलीट करून टाकते. अगं मला असं असतं ना की मी टाकावं आणि लोक म्हणतात की अरे रोमित सरांचा नाहीये किंवा मायराचा नाहीये किंवा आईचा तरी मी टाकते, आई इज कूल अबाउट इट, यु नो. पण बाकी ह्या लोक दोघांनाही आवडत नाही. आम्ही कॅमेराच्या मागे बरे आहोत ते म्हणतात, समोर नाही. तर तेच मी सांगत होते की माझं कुठलं तरी भलत्याच ऍक्टर बरोबर, कारण त्याला पण फ्रेंच बियर्ड फोटो टाकलेला. तर मी म्हटलं हा माझा नवरा नाहीये, तुम्ही काय टाक. पण अरे इंटरव्ह्यूला आलेला, चॅनल घरी आलेला गणपतीच्या वेळेला, तो म्हणाला फक्त दीप्तीचं घ्यायचं, देवाचं घ्या, बाकी नाही, बाकी काहीच नाही. मी घरी पण जास्त इंटरव्ह्यूज देत नाही बिकॉज मला ती प्रायव्हसी आवडते की नाही ते माझं घर आहे, ते मी बनवलंय, ते तिकडे ते प्रेम आहे, ते माझ्यासाठी राहू दे, ते लोकांसाठी नाही. लोकांसाठी काय माझं काम आहे, अशी मी आहे. आय एम अ व्हेरी प्रायव्हेट पर्सन. त्यात हे लोक अजून असे की फोटो आमचे टाकू नका, म्हणून नसतात तर फोटो. आता उत्तर मिळालं असेल याचं अनेकांना. आपल्याकडे वेगळेच अंदाज लावले जातात यार, जेन्युअनली. तू पोस्ट कर किंवा तू नको करूस, बट जाऊ दे. एनिवे खूप खूप काही म्हणजे काही लावतात. तर आपल्याला माहिती आहे की सत्य काय आहे आणि काय नाही. आणि किंवा मी त्यांच्याबद्दल जास्त बोलतही नाही. एक वेळ असा होता की त्यांच्याबद्दल जर काही बोलले ना की मग लोक म्हणायचे अरे ही फक्त फॅमिलीबद्दलच बोलत जाते, एवढं काय आणि काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रत्येक इंटरव्ह्यूवर पण विश्वास ठेवायचा नसतो, कारण ऍक्टरला छान दिसायचं असतं किंवा तर ते छान बोलतात, खरं काय ते आपल्यालाच माहिती असतं, यु नो. खरंय, अगदीच. मला सांग, इतके वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताना, म्हणजे आता वेळेनुसार वयानुसार ती मॅच्युरिटी येते आणि आपल्याला माहिती आहे वागा बोलायचं कसं किंवा कशा प्रकारे स्वतःला प्रेझेंट करायचं. आणि आत्ता ना कलाकारांच्या एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा होते. इतकं सगळं वास्ट झालंय. तू सुरुवात केलीस तेव्हा वेगळं होतं चित्र, जरा वेगळं होतं. जितकं आत्ता फॅशन वर्ल्ड डेव्हलप झालंय तसं नव्हतं. सो तेव्हापासून आत्तापर्यंत मला सांग, तुला कधी स्वतःच्या दिसण्यात, वागण्या, बोलण्यात, अपीअरन्समध्ये बदल करावे लागले? तू केलेस जाणीवपूर्वक या इंडस्ट्रीसाठी? इंडस्ट्रीसाठी असं काही केलं नाही, पण ऑफकोर्स मेंटेन करणं हे गरजेचं असतं. पण माणूस आहोत गं आपण. आणि त्यात म्हणजे मी घरी जाऊन भांडी पण घासेन, स्वयंपाक तर मी करतेच. काय वेळ आली तर आता मागचं अंगण झाडलं किंवा गार्डन क्लीन केलं तर मी सगळंच करते. म्हणजे आमच्या सुरेखाताई येत आहे आणि म्हणतात काय करते तुम्ही वहिनी, करू नका, नखं सांभाळायचं. म्हणजे काय आता काम नाही आहे तर करायला काय आहे. आणि असलं तरी सो आय एम व्हेरी केअरफ्री. आय एम नॉट वरीड अबाउट इट. म्हणजे की ठीक आहे त्यावेळेला जेव्हा असेल तेव्हा आपण नेल पॉलिश लावून उभं राहूया. चेहरा पहिला इम्पॉर्टंट आहे ना. पण डाएट, येस, डाएट आणि फिटनेस मला आवडतं वर्कआउट करायला. पण परत ते अप्स अँड डाऊन्स असतात. जेव्हा कामात असतो तेव्हा खूपच अलर्ट असतो आणि त्याच्यानंतर काम नसेल तेव्हा ऑफकोर्स तुम्ही काही खाणार, तुम्ही काही हे करणार. कॅमेऱ्यासाठी तेवढं करणं गरजेचं असतं. पण ते सोडून असं वेगळं म्हणजे मी भाजी घ्यायला गेलो तरी पण मी एकदम आंबाडा बांधून साधं जाते. तर माझे फ्रेंड्स जे माझ्याबद्दल एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत किंवा माझ्या बहिणी आहेत त्या म्हणतात की तू काय असं. आम्ही एका मॉलमध्ये गेलेलो शॉपिंग करायला आणि आय वॉज ड्रेस्ड व्हेरी कॅज्युअली, व्हेरी अँड नो मेकअप. आय हॅव अ गुड स्किन, तो आय डोंट वॉन्ट एनी मेकअप. फक्त काजळ आणि ग्लॉस होतं. एक दुसरी आर्टिस्ट भेटली, अ गुड फ्रेंड अगेन, अँड शी वॉज व्हेरी वेल ड्रेस्ड अँड आय ऑलवेज अप्रिशिएट हर की अरे ही किती छान तयार होऊन असते. तर मी भेटले, छान अशी मिठी मारली आणि माझ्या फ्रेंड्स म्हणजे एकदम हे होते, बघ ती कशी असते, किती छान वेल ड्रेस्ड असते. नाहीतर तू, मी म्हटलं जर मी तेवढी प्रिम अँड प्रॉपर असते ना तर मी तुमच्याबरोबर भाजी घ्यायला आले नसते, तुमच्याबरोबर फिरत नसते किंवा आपण आता देवळातच जाऊया, मी असं छान डेकटं म्हणून देवळात जाऊ का. नाही, माझ्या नॉर्मल लाईफमध्ये मी अशी आहे आणि मी अशी आहे. आता दर्शना बिईंग अ ॲक्टर आय नो की आय लुक गुड. मला माहिती आहे की माझी चांगली स्किन आहे देवाच्या कृपेने आणि माझ्या आईच्या कृपेने. आणि ऑफकोर्स तुम्ही एवढं पथ्य पाणी सांभाळता की आय हॅव अ गुड स्किन, तर मला पूर्ण वेळ मेकअप लावायची गरज नाही. सनस्क्रीन लावलं की गेलं बाहेर. कधी कधी तर ते पण विसरते. पण लॉकडाऊन नंतर
मी थोडीशी कॉन्शियस व्हायला लागले, म्हणजे मी स्वतःवर जास्त प्रेम करू लागले. ॲज इन डाएट आणि एक्सरसाइजच्या ह्यानी तर आहेच, पण ते आपण एक लाईफस्टाईल बनूया. मग ते घरी पण ते तसंच असतं, किंवा स्वतःला वेळ देणं जास्त, म्हणजे मी नाम जप तर करतेच, तर मग ते आपल्यासाठी पण किती फायदेशीर आहे. आपल्याला वेळ देणं, झोप व्यवस्थित घेणं. नाहीतर असं असायचं की रात्री लेट आलं, मग सकाळी उठा. आमच्याकडे स्वयंपाकाला ताई तर येतातच, पण तरी मला असं असायचं की मला स्वयंपाक करायला आवडतं, माझ्या हातचाच एक पदार्थ खाल्ला पाहिजे. मग मी माझा डबा बनवायचे, मग मायराचा डबा, मग घरी हे केलं, मग त्या दुपारचं आणि संध्याकाळचं त्या सांभाळतील, पोळ्या येऊन करतील. असं ते कुठेतरी नंतर नंतर मी थोडंसं कमी केलं, कारण आपलं स्केड्यूल इतकं इरॅटिक असतं ना की झोप कंप्लीट नाही झाली तर ते दिसून येत, आणि मग ते हेल्थवर पण दिसून येत. सो तेवढी मी काळजी घेतली. बाकी हाच लुक पाहिजे, तोच पाहिजे नाही. कॅरेक्टरच्या हिशोबाने माझे केस बदलतात, कॅरेक्टरच्या हिशोबाने माझा लुक बदलतो. बट जर मी काम करत नसेल, देन आय एम अ व्हेरी नॉर्मल पर्सन. ऍक्शन कटच्या मागे साधं आयुष्य आहे, एकदम साधं आयुष्य. एक्झॅक्टली तसं असतं. या इतक्या वर्षाच्या जर्नीमध्ये कधी स्ट्रगल फेस करावा लागला पण तुला? स्मूथ होतं सगळं? स्मूथ होतं दर्शना, देवाच्या कृपेने नाही फेस करावा लागला. जेव्हा मी काम नाही घेतलं, तो माझा डिसिजन होता. म्हणजे असं म्हणता येईल, आय डोंट रिग्रेट इट, पण मी कुठच्या कुठे असते आता जर मी मधले हे ब्रेक्स म्हणजे किंवा काही डिसिजन्स घेतले नसते. की म्हणजे मला एक मालिका झाल्यावर फॅन्टॅस्टिक, मी एकावर एक नावं सांगू शकते अशा मालिका आल्या, चित्रपट आले, आणि मी म्हटलं की नाही आता नाही घेऊ शकत. बरं, घरच्यांचं काही म्हणणं नव्हतं, लाईक तर आता आई ट्रॅव्हल करणार आहेत, तर मग आजी सासूबाई येणार आहेत, तर मग मी ब्रेक घेते. नाही आता मग मायराची 5वी आहे, आता मायराची 3रीच आहे, मग मी ब्रेक घेते. नाही आता मायराचा डान्स क्लास चालू होईल, मग मी ब्रेक घेते. आणि त्या 6 महिन्यांनी मला असं वाटायचं की अरे यार, हा रोल जर मी केला असता तर तो किती कमाल केला असता. मी माझ्या नशिबात आलेलं, म्हणजे देवाने दिलेलं ते मला, पण मी नाही घेतलं. अगेन नो रिग्रेट्स. सो मला असा स्ट्रगल नाही करावा लागला. मी आज जे आहे ते माझ्या डिसिजनमुळे आहे. मला खूप छान छान कामं आली, पण मला असं वाटतं ते होईल ना, पुढे अजून होईल. स्ट्रगल फक्त मला एक वाटतं, जो मी आधीही म्हणाले, एक मालिका संपल्यावर दुसरी मालिका, किंवा एक काम संपल्यावर दुसरं काम चालू होताना जो मधला स्पॅन असतो ना, दॅट इज अ स्ट्रगल. कारण ते ट्रान्झिशन, नवीन लोक, पैशाची बोलणी, ते कॅरेक्टर बसवणं, ते कॅरेक्टर सेट करणं, सगळ्यांचं छान जुळून येणं, आणि आपण एका प्रोडक्शन हाऊससाठी काम करतो तर त्यांना त्याचा फायदा होणं, लोकांना आपलं काम आवडणं, हा पण एक स्ट्रगल आहे. कारण जेव्हा आर्टिस्टला ती ओळख मिळत नाही ना, म्हणजे आता ह्याच्या आधी मी अबोल प्रीतीची केली, तर बरेच जण ते चॅनल बघायचे नाही, तर त्यांना माहीत नव्हतं की मी एक नेगेटिव्ह रोल करत होते. तर तेव्हा लोक म्हणायचे ना, आता काय चालू आहे. आजच मला एक ताई भेटल्या आणि त्या म्हणाल्या की अरे आता तुम्ही शेर शिवराजनंतर बराच ब्रेक घेतलाय, म्हणजे अवघा अबोल चालू होतं, पण त्यानंतर नाही मी करत होते, मी अबोल प्रीतीची करत होते. तर त्यांना ते आधीच स्वीटूची आई लक्षात आहे, आणि हे लक्षात नाही. दॅट इज अ स्ट्रगल, दॅट इज अ बिग स्ट्रगल. म्हणजे ॲज आर्टिस्ट म्हणून तुम्हाला असं वाटायला लागतं अरे, म्हणजे लोकांनी आपलं काम बघितलं नाही, ते बघायला पाहिजे, ते अप्रिशिएट करायला पाहिजे, कारण त्याच्यासाठीच तर आम्ही काम करतो. त्या कलेला तो एक वाव मिळणं गरजेचं असतं. तो स्ट्रगल, तो सोडून मला असं नाही स्ट्रगल नाही करावं लागलं. कधी रिजेक्शन फेस केलंच? पण आत्ताच सध्या रिजेक्शन म्हणजे नाही आलं. आय गॉट सिलेक्टेड, हिंदी मालिकेसाठी ऑडिशन दिलं, आणि अशी इथपर्यंत पोचलेले मी, आणि मग की नाही मॅम वो चॅनल से नाही आहे. अरे कोई बात नाही, फ्रॉम अ गुड प्रोडक्शन हाऊस. तर मला असं वाटलं अरे रोल पण चांगला आहे आणि हे तर पण आय एम ओके विथ इट. मला माहिती आहे की काम येणार आहे. येस, मला माहिती आहे. कॉन्फिडन्स किती छान आहे ना. हो, खूप. आणि इतकं आपण पॉझिटिव्ह राहिलं तरच आपण ते अट्रॅक्ट करतो, नाही तर नाही. अगदी. आणि आपण सॉर्टेड राहिलो ना, आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे येईल ते, मला माहिती आहे की महाराज माझ्यासाठी चांगलंच पाठवणार, हे मला माहिती आहे. सो आणि ना 2 गोष्टी असतात. काही प्रोजेक्ट असतात ते आपल्याला उत्तम पैसे मिळवून देतात, आणि काही प्रोजेक्ट असतात ते आपल्याला आपण केलेल्या कामाची खरी खरी पोचपावती किंवा आपला कलाकार म्हणून कस लागतो त्या भूमिका साकारताना. मला सांग, इतक्या वर्षात कधी फक्त उत्तम पैसे मिळतात म्हणून कधी कोणती भूमिका स्वीकारलीस तू? कारण मग पैसा खूप महत्वाचा असतो, नाही म्हटलं तरी सर्व्हायव्हलसाठी, राईट? तर फक्त पैशांसाठी केलंस कोणतं का? नाही केलं.
ते कॅरेक्टर आवडलं पाहिजे. पहिलं जेव्हा मला विचारलं जातं की आत्ता म्हणजे की काय करताय आणि मग हे कॅरेक्टर आहे, तर मी म्हणते कॅरेक्टर डिफाईन करा. नाही चॅनलकडनं तुमचं नाव आलंय म्हणून मॅम तुम्हाला फक्त नाही, म्हटलं मला कॅरेक्टर डिफाईन करा, त्याच्यावर मी मग मी त्यांना विचारते मी नंतर नाही बोलू शकते का, मग चॅनलकडनं ओके आल्यावर मी नाही बोलू शकते का, कारण पैसा आणि हे ते नंतर आलं, तो गरजेचा आहे आणि आत्ता एवढं काम केल्यावर तो गरजेचा आहे आणि प्रामाणिकपणे काम करतो आम्ही तर पाहिजेच. म्हणजे आणि लाईफस्टाईल पण आपण मेंटेन करून एक्झॅक्टली. आणि प्लस ना दर्शना, मी परत एकदा म्हणते, एवढं काम केल्यावर 1 मालिका 2 मालिका 3 मालिका केल्यावर जेव्हा लोक असं म्हणतात की आता हमको इतना चाहिए, नहीं बॉस, हम लोगों ने बहुत कम चालू किया, खूप मेहनत केली, खूप स्ट्रगल केलं, त्यानंतर इतकं काम केल्यावर आता पैसा हवा, पण परत रोल चांगला आहे, रोल काय आहे तो मला एक्सप्लेन करा. आणि कधी कधी आहे ना ते मोनोटोनस होऊन जातं किंवा लोक तुम्हाला त्याच ह्याच्यात बघायला जातात. आय थिंक क्रिएटिव्हिटी कुठेतरी बाजूला राहते की आता स्वीटूची आई केल्यावर मग आईचाच रोल, अरे मी दुसरं काहीतरी करीन, काही नाहीये, काय करू शकते मी दुसरं काहीतरी. मी नाही म्हणत की तुम्ही मला लीड रोलच द्या, पण काही द्या. असं आहे. तर किती वर्ष झाली असतील अंदाजे तुला या इंडस्ट्रीत? मला अवघाची जर तू पकडलं किंवा माझ्या चल पहिली चित्रपट आपण पकडूया, तर मला आता 24 इयर्स झाले. हो. आणि जर असं म्हणशील की मी 7वी 8वीचं तेव्हा तर खूपच वर्ष झाली, पण पहिल्या चित्रपटापासून मी गुजराती प्ले पण केलं त्यावेळेला. सो 24 इयर्स, 24-25 इयर्स. हा जो 24 वर्षांचा पिरियड आहे, ही जी जर्नी आहे, ही काय म्हणजे एक्झॅक्टली कशी आहे? ही खूप सरळ सरळ आहे जर्नी किंवा अप्स अँड डाऊनची जर्नी आहे? बिकॉज ते कोणाला चुकले नाहीयेत. सो हे 24 इयर्स कसे मिक्स आहेत सगळ्याच? अगदी अगदी मिक्स मॅच. छान एकदम आनंदी क्षण पण आहेत आणि एकदम असं म्हणजे खूपच वर खाली होत गेलं. काय असतं, बट इट इज लाईफ. म्हणजे मला असं वाटतं तसं होणारच आहे. त्यात काही आपण किती स्टेबल राहतो. मी खूप स्टेबल असते अगं. म्हणजे कुठल्याही सिच्युएशनला जेव्हा खूप आपल्यावर प्रसंग आला की अरे बापरे आता आपण कमवलंच पाहिजे आणि आता आपण आपल्या फॅमिलीला मदत केलीच पाहिजे, तेव्हा पण मी खूप स्टेबल असते. मी म्हणते हो अच्छा असं आहे का, ठीक आहे. जेव्हा मला गरज होती तेव्हा समोरचा मदत करतो, जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा मी मदत करेन आणि इट गोज ऑन. आय एम व्हेरी स्टेबल. मनात त्रास होत असेल पण ते पण मी दाखवत नाही, कारण लाईफ इज अप अँड डाऊन. सो तुम्हाला म्हणजे, आणि आता तू म्हणालीस की लाईफस्टाईल मेंटेन करणं, सो माय लाईफस्टाईल इज व्हेरी सॉर्टेड. काही हेच नाहीये. म्हणजे ऑफकोर्स ते गरजेचं आहे, बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत मला असं वाटतं. कारण आपण खरं बघायला गेलं तर आपण 10 एक मोजक्या कपड्यांमध्ये पण आपण खूप फार आनंदी राहू शकतो. माझे एक दादा आहेत, ते म्हणतात की दीप्ती तुला खायला मिळतंय ना रोज, छप्पर आहे ना डोक्यावर आणि चांगली माणसं आहेत ना आजूबाजूला, ठीक आहे, नाही काम केलं तरी नाम घे, शांत राहा. सो अशी काही काही लोक जेव्हा जोडलेली असतात ना तेव्हा तुमचं डोकं शांत राहतं. हे मला सांगायला आवडेल की मी खूप चांगल्या लोकांशी जोडले गेले. म्हणजे कुठेतरी चांगली लोक जोडली गेली. तुम्ही नाम घेतल्याने खरंच तुम्हाला ती मदत होते. नाम लोकांना दाखवून घ्यायचं नसतं की मी घेते मी घेते मी घेते, नाही, ते तुमच्यासाठी असतं आणि ते तुम्हाला म्हणजे तो प्रसंग कितीही तो असा त्रासदायी असेल तरी इट गार्ड्स यू अगेन्स्ट दॅट, असं मला वाटतं. तर त्यामुळे ना मी चांगल्या लोकांशी जोडले गेले दर्शना नेहमी. सो तो आउटकम पण चांगला होता आणि लाईफ पण असं छान जाते. क्या बात. तर या वर्षातली मला एक तुझी ना शायनिंग मुमेंट जाणून घ्यायला आवडेल, कारण आपले टायटल स्पॉन्सर्स आहेत PNG ज्वेलर्स आणि PNG ज्वेलर्स म्हटलं की एक प्युअर सोनं, एक रिअल सोनं. आणि जशी तुझी गोष्ट तुम्हाला आतापर्यंत सांगतेस, तर मला सांग या 24 वर्षातली तुझी शायनिंग मुमेंट तुला कुठली वाटते, की ती भूमिका तुझ्यासाठी शायनिंग मुमेंट होती? अभिलाषा. मला सासू हवी मधली, आणि मी ते असं करायचं आणि सहज केलेलं ग. एका सीनसाठी मला असं वाटलं आणि ते एकदम बँग ऑन लागलं आणि दॅट वॉज अ शायनिंग मोमेंट. म्हणजे खूप दिलं मला त्या कॅरेक्टरने. जेव्हा मी माझ्या खूप इन्सिक्युरिटीज जपून गोळा करून मी ते काम करत होते, कारण मी म्हटलं
मी जाडी झाले होते आणि इतके असं तो ट्रान्झिशन होता फ्रॉम अवघाची ते हे त्यावेळेला त्या भूमिकेने मला खूप दिलं. दॅट वॉज अ शायनिंग मोमेंट. आणि त्यानंतर इट 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 केप्ट ऑन ग्रोईंग फ्रॉम एकापेक्षा एक टू कमला आणि बाकीचे सगळे रोल्स. पण तुलाच आवडलेली भूमिका कोणती आतापर्यंतची की आहा दीप्ती काय कमाल काम केलेस? मला सगळ्याच आवडलं. एक सांग. आय नो डिफिकल्ट आहे की आपल्याच मुलांमधनं एक चॉईस करणं, हो पण ना. तरी पण नलू हो, ती एकदमच आउट ऑफ द बॉक्स एकदम. ना. म्हणजे ती स्टेबिलिटी आलेली, तो मॅच्युअरनेस आलेला म्हणून. म्हणजे कमला आणि बाकी सगळे मालिका होत्याच चांगल्या आहेतच, पण नलूमध्ये म्हणजे मी ओतून दिलं आतून. म्हणजे मला ते ह्याच्यावर काम करायला खूपच आवडायचं आणि कडक सीन्स व्हायचे, मला मज्जा यायची करायला. आणि दर्शना त्यावेळेला ना असं कुठलं तरी रायटर किंवा असं कोणतरी बरेचसे इंडस्ट्रीमधले रायटर किंवा दिग्दर्शक, बेसिकली रायटर्स किंवा वेगळ्या चॅनलची लोक अशी अचानक भेटली ना, किंवा मला मेसेजेस आले आणि मी सगळे सेव्ह केले की दीप्ती काय काम केलंयस. हम तो तेरे आशिकेमध्ये पण ते कॉमेडी रोल होता, तो पण लोकांना आवडला. अरे कडक होता. पण ह्याच्या वेळेला जे मला यायचं ना काही काही मेसेज, आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू असा रोल करशील. जसं माझं एक हे होतं की छान दिसते किंवा ग्लॅमरस दिसते आणि असं, आणि या पद्धतीने करशील. कारण लॉट ऑफ इन्सिक्युरिटीज ना, नो मेकअप, हेअर ऐसा, कपडे कैसे भी. दॅट टू आई 19 वर्षाच्या मुलीची. आणि प्लस सगळे कुठे गेले की छान ग, मी अशीच गबाळी. आणि मी आय टू नॉट लिव्ह माय कॅरेक्टर विथ आय वॉन्ट द झोला, आय वॉन्ट दिस, आणि मीच मागून घेतलेलं. सो या दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक शायनिंग मोमेंट टू म्हणते. क्या बात, खूप मस्त. आणि ना तू जसं म्हणालीस की तू खूप स्टेबल आहेस, तू सॉर्टेड आहेस आणि तुझ्या नीड्सच खूप मिनिमम आहेत ना, त्याच्यामुळे तू सर्व्हाइव्ह करू शकतेस. या सगळ्या गोष्टीने आपल्या मेंटल मॅच्युरिटीने, आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगनेच आपण अचीव्ह करू शकतो. दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह. मला सांग, इतक्या वर्षात तू किती या सगळ्या गोष्टींकडे, तुझ्या मेंटल हेल्थकडे, तुझ्या मेंटल पीसकडे जाणीवपूर्वक लक्ष देतेस, किती प्रायोरिटाईज करतेस त्या गोष्टी? मी तुला म्हटलं ना 2020 वॉज अ टर्निंग पॉइंट. आणि त्यानंतर मी रामनामाला लागले, करायला लागले, नाम घ्यायला लागले. ऑफकोर्स परत मी एकदा म्हणते की जेव्हा तुमची इच्छा असते, जेव्हा त्याची इच्छा असते ना, तेव्हा तुम्ही तशाच माणसांशी जोडले जाता. तशाच घरात आले, पण कोणी फोर्स नाही केला. अँड आय एम अ पर्सन, मला फोर्स केलं तर मी कधी करणार नाही, मला तसं वाटलं पाहिजे. आणि लॉकडाऊन वॉज द बेस्ट पिरियड. म्हणजे विचार करायला वेळ मिळाला की आपल्याला काय हवं, आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर तशीच छान छान उत्तम माणसं जोडली गेली. आणि या म्हणजे मी डाऊन असले किंवा थोडंसं डिप्रेस असले तर नाम घ्यायचं. आणि तुम्ही जेवढं जास्त घ्याल, इट हेल्प्स यू रिलॅक्स. आणि पुन्हा एकदा मी म्हटलं की आमचे दादा म्हणाले जसे की खायला आहे ना, छप्पर आहे ना, दिवस चाललाय ना, तुमच्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघा ज्यांच्याकडे खायला नाही, त्यांना एवढं स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे यू आर सो ब्लेस्ड की आता मला उबर रिक्षा नाही मिळाली तर मी गाडी करून येऊ शकते, गाडी नाही मिळाली तर मी पैसा आहे म्हणून ना. सो तुमच्याकडे आहे गोष्टी, तुम्ही उगीच पळत असता आणि त्यात खूप गोष्टी सुटून जातात. मला असं वाटतं. खरंय खरंय. वाव, हे किती मोटिवेटिंग आहे. सुटतात गोष्टी अनेक. हो, सुटतात ना. म्हणजे तुझी फर्स्ट कमाई किती रुपये होती? फर्स्ट कमाई, पहिली कमाई? हो, मला 850 रुपये मिळालेले. मी अधिकारी ब्रदर्सचं मनुष्य देवता केलेला, अँड दॅट वॉज एपिसोडिक. आणि माझं मेन रोल होता त्यात, लहान मुलगी. ते मला 850 रुपये मिळाले पर डे. ओ. आणि पण 850 रुपये मिळाले. आय थिंक आम्ही 2 दिवसात संपवलेलं की एका दिवसातच संपवलेलं. ते कळलं का तुला? म्हणजे 850 होते तेवढे तर मिळाले. त्या ह्याच्यात माझ्या आईने मला सोन्याचे कानातले घेतले होते. वाव. हो, ते अजूनही आहेत माझ्याकडे. हो, मायराला देते आता. अगदी अगदी. हो. पण मायराला कोणतं काम आवडलं तुझं आतापर्यंत? ती कौतुक करते कामाचं? तिला सगळं आवडतं. ती म्हणते आई युअर बेस्ट. हां, यू द बेस्ट. पण बघत नाही जास्त, म्हणजे बघते, पण तिला तिच्याबद्दल, मला आता येताना मला म्हणाली माझ्याबद्दल इंटरव्ह्यूमध्ये काही बोलू नको, काही हे करू नको. म्हटलं अगं आता सगळे विचारणार तुझ्याबद्दल. पण शी इज अ स्वीट गर्ल, व्हेरी मॅच्युअर, आणि तिला सगळंच आवडतं. नलूच्या वेळेला पण मला म्हणायचे आई तू कंडिशन का नाही करत? तर मी म्हटलं अगं ते केस असे फ्रीझी असले पाहिजे ना, तर
एक 1.5-2 वर्ष मी केलं नव्हतं. तर मला म्हणायची, बापरे आई तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं, असं स्वतः म्हणायचं ना, मला एकदम रडू यायचं असं कधीतरी. एक तर बोलत नाही, पण बोलली तर तू कधी बोलतच नाही मला की तुला माझं काम आवडलं की नाही आवडलं, तर काय बोलली, तू चांगलंच करते असं मला म्हणायची. वाव, किती स्वीट यार, मस्त आहे. तू सुरुवातीलाच उल्लेख केलास की नवीन काम घेऊन येणारेस तू प्रेक्षकांच्या भेटीला, तर त्याबद्दल काही रिव्हील करायला आवडेल? आज काय आहे स्पेशल, कोणता आहे चॅनल आणि काय आहे भूमिका? नाही तसं काही मला माहित नाही, इफ आय एम अलाउड टू से ऑर नो, पण एक छान पात्र घेऊन, एक छान सुंदर रोल घेऊन मी प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि मला मनाला खूपच भावला आहे तो रोल आणि चांगली माणसं आहेत आणि उत्तम काम करण्याचा प्रयत्न करेन मी. लोकांना आवडेलच नक्की अशी आशा आहे तो रोल. तर आणि लवकरच येईल, म्हणजे लवकरच. येस, क्या बात, खूप मस्त. पण मला इतकं छान वाटतंय ना तुझ्याशी आज गप्पा मारल्यानंतर. मला माहित नव्हतं ह्या एवढी सगळी मेहनत आहे, बिकॉज ना आपल्याला कलाकार एखाद्या भूमिकेतनं हिट झाला की तो दिसतो, त्याचं काम दिसतं किंवा त्या निमित्तानं गप्पा होतं, पण आधी काय 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 करून इथपर्यंत यावं लागतं, ते दिसत नाही, जे आज उलगडलं तुझं माझ्यासमोर. पण या निमित्तानं तुला तुझ्या आत्तापर्यंत तुला मदत केलेली आहे, तुला दुनियादारी शिकवलेल्या, तुला काय करावं काय करू नये हे सांगितलेल्या कोणाकोणाला थँक्यू म्हणावं लागेल? दोन्ही टाईपची माणसं असतात ना आपल्याकडे. हो, माझ्या आईला अगदीच, म्हणजे तिने मला खूप ग्राउंडेड ठेवलं आणि माझ्या बाबांना फ्रीडम दिल्याबद्दल, की म्हणजे आईला घाबरायचे, बाबांच्या समोर काही चालायचं, पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. त्यावेळेला एवढी ऐपत नव्हती, पण तरी पण आईने मला स्वयंपाकाची गोडी लावली, त्याच्यासाठी तिला थँक्यू. आणि माझ्या सासूबाईंना, माझ्या सासऱ्यांना, माझ्या नवऱ्याला, बिकॉज दे आर फॅन्टॅस्टिक पीपल. मला खूप सपोर्ट केला आहे. कुछ शक नाही, कुछ नाही, काही हे नाही, किती वाजता येते किती वाजता जाते, काही नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून त्याच्यासाठी त्यांना थँक्यू. आपल्या फील्डमध्ये हे गरजेचं असतं, ते फ्रीडम देणं, आणि म्हणून मी तो बॅलन्स नेहमी ठेवते. आणि माझ्या मुलीला एवढं अंडरस्टँडिंग राहण्याबद्दल, कारण जेव्हा काम चालू होतं तेव्हा कमी वेळ आई नसते, म्हणून जेव्हा मी नसते जेव्हा मी असते तेव्हा मी पूर्णतः तिच्यासाठी असते. माझ्या मैत्रिणींना, माझ्या प्रेक्षकांना, अजय सरांना, अजय मयेकर डिरेक्टर, ही इज अ फंटॅस्टिक डिरेक्टर आणि त्यांच्यामुळे मी खूप शिकले. मंदार सरांना, मंदार देवस्थळी, आणि आदेश बांदेकरांना. अजून बरेचशी लोक आहेत, पण ही लोक आहेत ना ज्यांच्यामुळे मी या इंडस्ट्रीत काहीतरी शिकले. म्हणजे लाईक अजय सरांनी त्या कॅरेक्टरमध्ये कसं जायचं हे शिकवलं. आदेश सरांनी मला, म्हणजे त्यावेळेला जर चान्स दिला नसतं तर मला रिअलाईज झालं नसतं की मी हे करू शकते. किंवा मंदार सरांना, की इतकं सांभाळून घेण्याबद्दल. तेव्हा मी नवीन होते भाषेचं आणि सगळ्याचं, लाइटिंग कसं घ्यायचं हे त्यांनी मला शिकवलं. अशी बरीच मंडळी आहेत, मंगेश कंठाळे, अशी बरीचशी लोक, म्हणजे मी तुला म्हणते ना, सगळी चांगली लोक माझ्या वाटेला आली. सुवर्णाताई, जिने मला सांभाळून घेतलं, माझं एकापेक्षा एक आणि मला ससवावी. सो द लिस्ट कॅन गो ऑन, बट दीज आर दी बेसिक फ्यू पीपल आय एम रिअली थँकफुल टू. किती मस्त. मला ना तुझे हे सोपे सरळ आणि साधे विचार खूप आवडले ताई. थँक्यू सो मच. आणि तुला पुढच्या अजून 50 वर्ष काम करण्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तुला पण खूप खूप प्रेम आणि खूप मोठी हो. थँक्यू.